या स्पर्धेच्या आजच्या फायनल डेला दुसऱ्या सामन्याला सुरुवात करतोय. पहिल्यासाठी आपण बघतो नाणेफेकीचा कौल वरसोली सातीरच्या संघाच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे. पहिला आपण बघितलं क्वार्टर फायनलमध्ये वायशेत संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत BCC आगर सूर्यसारख्या मोठ्या बलाढ्य संघाला पराभवाचा रास्ता दाखवला होता आणि त्यांनी पहिला मान पटकावलेला आहे तो सेमीफायनलमध्ये जाण्याचा. सामन्याला सुरुवात झाली. परशा आणि त्याचा साथीदार क्षितिज ही जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजाची धुरा सोपवलेली आहे ती मुन्नाच्या खांद्यावर सोपवलेला आहे चेंडू. मुन्ना एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये भरारी घेण्याचा प्रयत्न करतोय. खूप शुभेच्छा त्या दोन्ही संघांना. पहिला चेंडू राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू लेग स्टंप पिचिंग होता. बॅटची कडा घेतली परशाच्या बॅटमधून. पहिला चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने फाईन लेग बाउंड्रीच्या चेंडूवर 4 धावा निघाल्यावर आपण बघतो आई एकविरा वरसोली आणि त्याचा पहिला सलामीचा फलंदाज परशुराम यांनी आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. आपण AK लाईव्ह यांच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करतोय. पुढचा चेंडू मुन्ना. चांगला चेंडू होता. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळतोय निखिल चव्हाण. चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय परंतु निखिलचा अंदाज चुकतोय. चेंडू जातोय तो 1 बाउन्स 2 बाउन्स. दोन धावा मात्र मिळतात या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा. 6 धावा धावफलकावर लागतात. अतिशय चांगल्या पद्धतीने सेफ झोन. आखूड टप्प्याचा चेंडू नाही बक्षेंगे सोडत नाहीये. चांगला पूल करतोय सक्सेसफुली. चेंडू जातोय ट्रॅव्हल करत स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. हॅलो हॅलो हॅलो. DJ मास्टर थँक्यू सो मच. पहिलं षटक चालू आहे. हा मुन्ना चांगल्या पद्धतीने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धावसंख्या आणि नंतर पुन्हा चौकारला आल्यानंतर नंतरच्या 2 चेंडूंवर सिंगल घेतलेले. धावसंख्या झालेली ती 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोर बुक. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पॉवर प्ले चालू आहे. 3 षटकांचा सामना, 1 षटकाचा पॉवर प्ले. या वेळेला सुद्धा फाईन लेग सीमारेषेपर्यंत चेंडू जातोय. सरळ प्रेक्षकांमध्ये जाऊन विसावतोय. अतिशय अप्रतिम असा हा दर्जेदार षटकार. अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत आक्रमण केला जातोय. दबाव निर्माण केला जातोय प्रतिस्पर्धी संघावर. ते जे स्थिरावले नव्हते ना, त्यांचे खेळाडू कमी असल्यामुळे पहिले त्या न स्थिरवण्याचा जो फायदा आहे तो स्थिर स्थावर व्हायच्या अगोदरच त्यांच्यावर हल्लाबोल केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय धावफलकावर 18 धावा. आज माझ्या समवेत समालोचनासाठी या ठिकाणी ऋतिक लोंढे आहेत. आम्हाला मध्ये मध्ये सहकार्य करायला संकेत पवले आहेत आणि आमचे गुणलेखक पार्थ बोडके आणि त्याचा साथीदार मंथन बंदरकर. त्याचप्रमाणे आमचे AK लाईव्हचे ऑपरेटर शोधन पेरेकर.
त्यांचे कॅमेरामन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. अतिशय सुरेख त्या ठिकाणी आपण बघतोय. डीजे ऑपरेटर नयन. चला पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय गोलंदाज नचिकेत. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र बघूया पंचांचं वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स लेग बाय. यस, इशारा पाहिजे. लेग बाईज. नचिकेत याचा पहिला चेंडू चांगला पद्धतीचा चेंडू होता, परंतु चेंडू मारायला त्यांनी प्री डिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मात्र मिळाली संघाला. अतिरिक्त धावा कशाही येऊ देत, फक्त धावा येणं महत्त्वाचं आहे. हा त्यांचा एक ध्येय आहे ते वर्सोली संघाचं. परंतु परशा क्या बात आहे. अच्छा बल्लेबाज आहे ही. अतिशय चांगली बल्लेबाजी म्हणजे चांगली फलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. चांगला बॅटर आहे. कालच्या दिवसात सुद्धा पहिल्या दिवशी सुद्धा अतिशय चांगली बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला होता. आज सुद्धा आपल्या संघासाठी त्याने चांगली सुरुवात केली. त्याच्या खेळीमध्ये आपण बघितलं तर 2 चौकार आणि 1 षटकार निश्चित त्याची खेळी सजते. बघूया पुढचा चेंडू. नचिकेतचा चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. निखिल कोणतीही चूक करत नाहीये, लॉंग ऑन मध्ये तैनात आहे आणि या वेळेला मात्र परशुराम सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की तो जो एरिया आहे ना, कॅमेरामन समोरचा आणि त्याच्या पलीकडचा एरिया वरसोली साईडचा किंवा चालमाल साईडचा, त्या एरियात आज कालपासून पहिल्या दिवसापासून षटकार मात्र तिथे गेलेले नाही आहेत. कदाचित ते क्षेत्र कमी दाबाच्या पट्ट्यात येते बोला, किंवा त्या ठिकाणची बाउंड्री लाईन लांब आहे बोला, किंवा काय असेल, परंतु त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये त्या चेंडू षटकार गेलेले नाही आहेत. कदाचित तिकडे पलीकडे झिटा आहे, तिथून जोरात वारा येत असेल, चेंडूला वरच्यावरती थांबवत असेल, काही असू शकेल, परंतु एकही षटकार त्या ठिकाणी बघायला मिळाले नाही आहे. परंतु नचिकेत यांनी मात्र लॉलीपॉप चेंडू टाकला होता आणि परशाला त्या ठिकाणी झेल देण्यास प्रवृत्त केलं होतं आणि बाद करून तंबूत परत नवीन बॅटर मैदानात येतोय प्रथमेश. प्रथमेश साठीचा हा चेंडू आपण बघतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा फलंदाजाने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चेंडूला जो अनपेक्षित उसळी होती ती त्याला अंदाज काढता आलेली नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आणखी एक निर्धाव चेंडू. अतिशय चांगली सुरुवात पहिल्या षटक महागडे ठरल्यानंतर केलेली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी करतोय नचिकेत राऊत. पण याही वेळेला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेत, खाली क्षेत्र आहे. एक धाव झालेली आहे. यष्टीरक्षकाने चांगला प्रयत्न केला, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षकाकडून चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ झालेली आहे. 2 धावसंख्येने धावसंख्या आपण बघतोय 21 धावा, 21 रन्स. नचिकेत चांगली गोलंदाजी करतोय. कोणत्याही प्रकारे मोठे स्ट्रोक जाणार नाही याची दक्षता घेतोय. तशा पद्धतीने पिचिंग गोलंदाजी करतोय. त्याने या खेळपट्टीच्या नस बहुतेक कालच बघितली होती त्याने, कशा प्रकारे गोलंदाजी. कालसुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. आजसुद्धा तशीच गोलंदाजी. हा बघा पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू. फलंदाज चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्याकडून आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. वर्सोली संघ दुसरं षटक चालू आहे. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अद्यापही या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे. पंचांच्या भूमिकेत सुनील बांदकर आणि त्याचा साथीदार चैतन्य हातनी. या वेळेला मात्र चांगलं प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू मिड लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर यांच्या मध्ये मध्ये जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू त्याच ठिकाणी उडतोय. 2 धावा मात्र मिळतात या स्ट्रोकवर. अतिशय चांगला फटका होता, गॅपमध्ये मारलेला स्ट्रोक होता, परंतु थोडंसं आउटफील्डमध्ये थोडंसं कमतरता असल्यामुळे 2च धावा मिळतात, ज्या ठिकाणी चौकार होऊ शकला असता. हे दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 23 धावा, 23 रन्स. काय कंजूसभरी गोलंदाजी केली. चांगलं कमबॅक करणारं षटक नाचिकेत राऊत याच्याकडून बघायला मिळालं आपल्या संघासाठी, आपल्या स्वतःसाठी. कारण या षटकात त्याने 1 विकेट्स प्राप्त केली आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 लेग बायची धाव गेली, म्हणजे अशा एकूण 5 धावा या दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत त्या वर्सोली संघासाठी. 23 धावा
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये परशुरामने आपली बाद झाला एक तर वैयक्तिक 2 चौकार आणि एका षटकारणीशी 17 धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परतला. परंतु बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या संघाची बाजू होती ती चांगली पद्धतीने बलकट करण्याचा प्रयत्न केला होता. तिसरं षटक अखेरचं षटक आहे, कारण हा विकी गोलंदाजीसाठी येतोय तिसरं षटक घेऊन. विकीच्यावर जबाबदारी आहे की कमीत कमी धावसंख्येच्या शेवटच्या षटकात हाणामारीच्या षटकात द्यायला पाहिजे. परंतु क्षितिज आणि त्याचा साथीदार प्रथमेश हे मात्र जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करतानाच पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला जातोय. त्याने गोलंदाजाने बघितलं की क्षितिज हा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय, खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजाने यशस्वी ठरला. फुलटॉस चेंडू, जोरकस प्रहार, चेंडू येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहे पण प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. सीमा चेंडू एक आमंत्रण दिलं होतं आणि त्याचा आमंत्रणाला स्वीकार केला क्षितिजने आणि 6 धावा. वेलकम 6 फॉर वर्सोली. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम शॉट. चेंडू हवेत, मुन्ना चेंडू खाली, कोणतीही चूक करत नाहीये, चांगला पकडतोय झेल आणि संपतोय या ठिकाणी क्षितिजचा खेळ. अगोदरच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक मारल्यानंतर पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु टप्पा पाडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली. त्यामध्ये थोडासा फलंदाजाची जी बॅटची मिडल ऑफ द बॅट होता ना, त्याच्यात थोडासा वर लागला चेंडू आणि हवेमध्ये गेला. बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर मुन्नाने मात्र त्या चेंडूवरचं आपली नजर स्थिर केली आणि आपल्या सेफ हँडमध्ये तो झेल पकडला आणि क्षितिजची खेळी संपुष्टात आणली. नवीन बॅटर मैदानात आलाय धीरज. धीरज जायनाको फलंदाजीसाठी येतोय. उलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनला मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाहीये, पार त्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होता. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स काढल्यानंतर इज ऑन अ हॅट ट्रिक. धावसंख्या स्थिर ठेवलेली आहे ती म्हणजे 29 धावा. 29 रन्स ऑन द स्कोर बुक. 29 धावा, 4 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज प्रज्वल डवले. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळतोय, अपील केला जातोय, परंतु पंचांचा इशारा आहे तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 30 धावा. 10च्या सरासरीने 10ची सरासरी गाठलेली आहे ती वर्सोली संघाने, परंतु या मैदानाचा अंदाज अद्यापही कोणाला आलेला नाही आहे. त्यामुळे कितीही धावा कमी पडतात किंवा कितीही धावा कमी असल्या तरी संघ सामरू शकतो. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. निखिल पुन्हा चेंडू खाली येतोय, परंतु निखिलची नजर हटलेली आहे चेंडूवरून आणि नजर हटी, दुर्घटना घटी, झेल मात्र सुटतोय. 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसरी धाव होणार का? या 2 धावा सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत, परंतु 2 धावा झाल्यानंतर आपण बघतोय हा 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. 32 रन्स. 33 धावांचं लक्ष कशा पद्धतीने गाठलं जाईल ते बघणार आहोत आपण, परंतु तत्पूर्वी चलतोय घेऊन आपल्याला पुन्हा एकदा DJ मास्टरकडे एक चांगलं गाणं ऐकण्यासाठी.
कारण लक्ष आहे 33 धावांचं, 3 षटकात 33 धावा. या कशा पद्धतीने पार पाडल्या जातील. निखिल चव्हाण आणि त्याचा साथीदार पार्थ मैदानात येत आहेत आणि ह्या कशा पद्धतीने पार केल्या जातील धावा, त्यांच्याकडून कशा पद्धतीने किती षटकापर्यंत चेस करतील किंवा आई एकविरा वर्सोली संघाचे वाकटी परशा आणि त्याचे साथीदार कशा पद्धतीने हे लक्ष डिपेंड करतील हे जाणून घेण्यासाठी घेऊन चालतोय आमचे साथी समालोचक नवगाव गावचा एक सुमधुर आवाज ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. श्री गणेश क्रिकेट मंडळ थळ चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक मैदानावरती आपण पाहतोय 2025 मध्ये. सर्वप्रथम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे मात्र मी या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय या मैदानावरती. तिथे मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये 32 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि मात्र 33 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. 14 विद्या 64 कलेंचा अधिपती अर्थात गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन इथे मात्र समालोचनाची सुरुवात करतोय. 33 धावांचं लक्ष समोर आहे आणि मात्र 33 धाव पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय निखिल चव्हाण आणि मात्र त्याची साथीदार फलंदाज पार्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती वर्सोली एंड कडून परशुराम. आई एकविरा वर्सोली विपक्ष आपण संघ पाहतोय जय हनुमान सातिर्जे. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि मात्र दोन्ही नामांकित संघामधील ही क्वार्टर फायनलची लढत मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथे मात्र काहीसं खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चेंडूचा अंदाज घेतलेला नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाने. पुढे धावत आला आणि मात्र चेंडू गेला तो मागे. तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येने खातं ओपन होते. ते म्हणजेच आई एकविरा वर्सोली या माफ करा जय हनुमान सातिर्जे या संघाचं. क्षेत्ररक्षणासाठी आपण पाहतोय व्यूहरचना बदलली जाते. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू चांगला चेंडू चांगल्या लेंथवरती गोलंदाजी. चांगल्या प्रकारे या विकेटवरती जर गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती केली तर मात्र ही विकेट सुद्धा पोषक गोलंदाजांसाठी सुद्धा आहे. बॅटिंग पॅराडाईज विकेट या विकेटला म्हटलं गेलंय. यावेळेस चेंडू रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु काय बॅकअप केलंय. पायाच्या आधारावरती हा चेंडू अडवला जातोय. स्ट्राईक एंडवरती सुद्धा फलंदाज बाद होत होता परंतु यष्टीरक्षकाचं तिथे मात्र लक्ष नव्हतं. तोपर्यंत चिकी रन्स मात्र इथे धावफलकावरती वाढली गेली. तीन धावा स्कोर कार्डवरती लागतायत. 3 षटकांचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलची लढत मैदानावरती आपण पाहतोय. एक सुरेख गोलंदाजी परशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय. समोर डावखोरी हाताचा फलंदाज पार्थ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन जय हनुमान सातिर्जे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामधील. आजचा हा फायनलचा दिवस आणि हा अंतिम दिवस या स्पर्धेमधला आणि चांगल्या रीतीने सामने आज मात्र पाहायला मिळतील. एके लाईव्हच्या माध्यमातून ही मात्र जगभरात प्रसारित होणारी ही स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळते. चांगला फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. प्रोटेक्शन ठेवलं होतं तिथे मात्र केवळ सिंगल धाव मिळेल. डॉट चेंडू येण्यापेक्षा सिंगल कधीही आलेली चांगली आपल्या संघासाठी. निखिल सुद्धा जाणतोय आणि त्याचा साथीदार फलंदाज पार्थला सुद्धा माहिती आहे. सिंगलने स्कोरबोर्ड हलतं ठेवण्याचं काम मैदानावरती सुरू असताना पाहायला मिळतोय परंतु विध्वंसक फलंदाज म्हणून निखिल चव्हाणकडे पाहिलं जातंय. बघूया यावेळेचा चेंडू. यावेळेचा चेंडू परश्याने त्याला बीट केलंय. परश्याचा गोलंदाजीचा अंदाज निखिल चव्हाण याला अद्यापपर्यंत आलेला नाही आहे.
चांगल्या लेंथवरती गोलंदाजी, गुड लेंथ स्पॉटवरचे चेंडू आणि चांगल्या टप्प्यावरती कटर स्वरूपाची गोलंदाजी, ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती परशुराम याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चेंडू चांगला फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत अडवेल चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आहे. यष्टी रक्षकाने थोडीशी अडवण्यामध्ये उशीर केलाय आणि मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. जय हनुमान सातिर्जे. चांगली सुरुवात म्हणता येईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये परशुरामने आपल्या संघाला मात्र एक पाठबळ वाढून दिलंय की 6 धावा मी खर्च केल्यात. आता मात्र निर्धारित 12 चेंडू आणि मात्र समीकरण राहिलंय 27 धावसंख्येचं. 12 चेंडू 27 धावा. परशुराम आपल्या संघासाठी पाठबळ वाढवलंय आणि मात्र संघाचं प्रोत्साहन वाढवलं जातंय. 12 चेंडू 27. नवीन येणारा गोलंदाज आई एकविरा वर्सोली संघाकडून अक्षय पाटील. डावखुर हाताचा गोलंदाज. हाही गोलंदाज मित्रांनो लेग ब्रेक, ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी वारंवार करत असतो. एक नॅचरल लेफ्ट आर्म गोलंदाजाचा नॅचरल अँगल असतो. बाहेरच्या दिशेने टप्पा पडल्यानंतर चेंडू काढण्याची त्याची हातोटी असते. तोच गोलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती काहीसं पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटलंय. आता मात्र समीकरण बदललं जातंय. निर्धारित 12 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता जय हनुमान सातिर्जे या संघाला. सुरेख अशी फलंदाजी करावी लागेल. सामन्याला मात्र इथे सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती आपण पाहतोय अक्षय पाटील याला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव पाहायला मिळतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मगाचपासून आपण पाहतोय. अद्यापपर्यंत एकही विकेट गेलेली नाही आहे, परंतु चांगल्या प्रकारे गोलंदाजी तितक्याच परशुरामने केली. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र इथे गोलंदाजी अक्षय पाटीलला करावी लागेल. जर वर्सोली संघाला या सामन्यामध्ये पकड चांगली बनवायची असेल, समोरचा संघ एक नामांकित संघ अर्थात जय हनुमान फकीरपाडा इथे झालेल्या भव्य दिव्य मोठ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारा हा संघ मैदानावरती खेळतोय, तो म्हणजे जय हनुमान सातिर्जे. चांगला चेंडू आहे. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका. खराब कलेक्शन म्हणता येईल. आता मात्र रनआउटचा चान्स होता. डेंजर एंड कडे होता निखिल चव्हाण, परंतु बालंबाल वाचलाय मित्रांनो. 2 धावा पूर्ण होत आहेत. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागत आहेत. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 25चं समीकरण मैदानावरती आपण पाहतोय. अक्षय पाटीलला काहीतरी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी, एक भरदार कामगिरी करून दाखवावी लागेल. हा चेंडू, काय चेंडू टाकलाय मित्रांनो, अप्रतिम. क्रिकेटमधील अस्त्र वापरलंय. अस्त्र नव्हे तर मित्रांनो ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. सिंगलवर भर म्हणावा लागलाय. आता मात्र 10 चेंडू 24चं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एका चेंडू मागे इथे मात्र अंकगणित बदललं जातंय आणि मात्र वारंवार क्षेत्ररक्षण सुद्धा बदलावं लागतंय. क्वार्टर फायनलची मॅच आहे, क्रुशियल मॅच आहे. या जर सामन्यामध्ये आपण विजय प्रस्थापित केला तर मात्र सेमीफायनलमध्ये किंवा आपण बक्षीस पात्र नक्की होऊ, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. बघूया निखिल चव्हाण हा मोठा हार्ड हिटर फलंदाज आहे. अशा सिच्युएशनमध्ये स्पेशरमध्ये कसं प्रकारे खेळायचं हे निखिलला चांगलंच माहिती आहे. ही काही नौकं त्याच्यासाठी मैदान नाही आहे. अनेक वर्ष आपण कित्येक मैदानामध्ये अशा इनिंग साकारल्यात. आज मात्र त्या बॅटचा झंझावात या तलवार क्रीडांगणावरती दाखवावा लागेल. हा चेंडू चांगला आहे. चांगल्या प्रकारे कव्हरच्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत येईल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या मैदानावरती पूर्ण. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. 11 धावा दुहेरी संख्यामध्ये धावपलक जाऊन पोचते 11च्या घरामध्ये आणि मात्र 11 या आकड्यावरती धावपलक जाऊन पोचल्यानंतर बघूया निर्धारित कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अक्षय पाटील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हा चेंडू चांगला फिरवलाय. चेंडू अक्षरशः फिरवलाय. समोर टप्पा पडल्यानंतर काटा किर केलाय. समोरून मात्र आउटस्विंग पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. जोरदार अपील पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय.
चला डिसिजन आलाय नॉट आउट. नॉट आउटचा डिसिजन आलाय थर्ड अंपायरचा. चांगल्या प्रकारे आपल्याला लाईव्ह कव्हरेज आहे AK लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आपण ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवरती घरबसल्या या सामन्याचा मनमुराद आनंद आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरती पाहू शकतो. आपण पाहत आहात श्री गणेश थल चालमाला आयोजित आमदार महेंद्र शेठ पुरस्कृत आमदार महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत दमदार आमदार चषक 2025. एक घमासान युद्ध आहे. आज मात्र स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आहे आणि मात्र फायनल डेमध्ये आपण चांगल्या रीतीने क्रुशियल मॅचकडे बोलतोय. तिथे मात्र चांगल्या प्रकारे अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती चांगला फटका आहे, पॅडल स्वीप केलाय आणि या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. चला मित्रांनो, या षटकाराच्या मदतीने समीकरण बदललंय. 7 चेंडू आणि 15चं समीकरण. ध्रुव बना याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर झेल पकडला गौरव ढेपे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे ध्रुव बना याच्यासाठी. चला मित्रांनो, 7 चेंडू आणि 15चं समीकरण. हा चेंडू क्रुशियल होता. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आणि हा फलंदाज रनआउट आहे. चला मित्रांनो, आता मात्र 6 चेंडू आणि मात्र 15चं समीकरण. काय घडणार, काय बिघडणार, कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माल पडणार. एकीकडे आपण संघ पाहतोय जय हनुमान सातिर्जे आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आहे आई एकविरा वर्सोली. चांगल्या प्रकारे गोलंदाज कोण येतोय तिसऱ्या षटकासाठी? 15 धावा रोखण्यासाठी गोलंदाज रोहित. हा सुद्धा डावखोरे हाताचा गोलंदाज आहे. आई एकविरा वर्सोली संघाने मात्र डावखोरे हाताच्या गोलंदाजावरती रोहितीवरती मात्र विश्वास ठेवलाय की हा मात्र गोलंदाज आपल्या संघासाठी या 15 धावा वाचू शकतो. परंतु कालच्या दिवसाचा आढावा घेतला तर मृणालची अर्थात मुन्नाची बॅटिंग विसरता कामा नये. कारण का आपण पाहिलं तर यजमान संघाबरोबर याच मुन्नालने मात्र मॅच फिनिश केली होती. तोच मुन्ना संघाचा सरसेनापती संघनायक स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात होते. समीकरण आहे 6 चेंडू आणि मात्र जिंकण्याची 15 धावसंख्येची आवश्यकता. मुन्ना स्ट्राईक एंडवरती. समोर गोलंदाज आपण पाहतोय वर्सोली एंडकडून रोहित. रोहितचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर पंच मात्र आमच्याकडे वळलेत. पंचांनी दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत आणि सांगितलंय धाव आली मात्र अवांतर. समीकरण बदलेल. 6 चेंडू आणि 14चं समीकरण. जास्तीचाच बाहेर काढलाय चेंडू असं वाटू लागलंय मित्रांनो. चांगल्या प्रकारे आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने डावखोरे हाताचे सर्व गोलंदाज काढण्याची त्यांच्याकडे शैली असते आणि त्याच प्रकारचा हा गोलंदाज रोहित. हा चेंडू चांगला आहे समोरच्या दिशेने, मोठा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने झेल मात्र सोडलाय आणि त्याच नंतर 2 धावा मैदानावरती पूर्ण. आता मात्र 5 चेंडू 12चं समीकरण. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मृणालचा चालमाला संघासमोर झेल निसटला होता आणि मृणालने अर्थात मुन्नाने मात्र ती मॅच जिंकून घेतली होती. परंतु बघूया आज मात्र अंतिम दिवस आहे आणि मात्र मुन्ना बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू बघूया पंच काय दिशाहीन गोलंदाजी असल्याचा
इशारा करतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर आलेले आहेत. धाव पुन्हा एकदा अवांतर आलेली आहे. 11 धावा पाहिजे मित्रांनो. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होत होती, परंतु काहीशी दिशाहीन गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. समोर फलंदाज सुद्धा मुन्ना तितक्यात ताकदीचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. हा चेंडू लॉर फुल टॉस, पुन्हा एकदा झेल होईल की हा षटकार जाईल, परंतु हा चेंडू टॅप केलाय. समोरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये षटकार जात नाहीये आणि मात्र 2 धावा तिथे मात्र व्हॉलेंटियर्स आहेत. चला मित्रांनो, 2 धावा पूर्ण. चला मित्रांनो, चला षटकार नाही आहे, अडवलेला आहे. 4 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. 4 चेंडू आणि 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजे जय हनुमान सातिर्जे संघाला. चांगल्या प्रकारे सेव्ह केलाय आपल्या संघासाठी. निर्णायक 4 धावा वाचवल्यात, अर्थात परशा होता तिथे. मुन्ना चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, परंतु 4 चेंडू आणि 9चं समीकरण राहिलंय. अशा प्रकारच्या सिच्युएशन मुन्नाकडे, आणि मुन्नाला काहीसा नवीन नाही आहेत. अनेक वेळा मुन्ना अशा सिच्युएशनमध्ये खेळत असतो आणि मात्र स्पेशरमध्ये जो कोणी फलंदाज निकरतो तो खरा फलंदाज मित्रांनो. एक ॲज अ फिनिशर म्हणून बघूया कशा प्रकारे कामगिरी करतोय. हा चेंडू चांगला आहे, भन्नाट वेग, काय वेग आहे मित्रांनो गोलंदाजाचा. चांगल्या भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी केली आणि मात्र समीकरण पुन्हा एकदा इथे बदलेल. 3 चेंडू आणि 9चं समीकरण. 3 चेंडू 9 धावा. काहीसं संभाषण होईल दोघांमध्ये. निखिल आणि मुन्ना मध्ये काय घडतंय काय बिघडतंय, निखिल काहीसा सल्ला मशोरा दिला जातोय. गोलंदाज आपल्या शैलीवरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. चांगली प्रकारे आउटस्विंगर पद्धतीची गोलंदाजी, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी आज करतोय. 3 चेंडू आणि 9चं समीकरण. काय घडतंय काय बिघडतंय, संघाचा संघनायक सरसेनापती मैदानामध्ये. हा चांगला चेंडू आहे समोरच्या दिशेने. आपण पाहतोय व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं असं संभाषण होतंय, चांगलं आय कॉन्टॅक्ट, चांगलं कॉलिंग आणि त्याच नंतर 2 धावा पूर्ण. समीकरण आता इथे बदललं जाईल. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. आता मात्र हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती षटकार चौकार जरूर मुन्नाकडून अपेक्षा असणार आहे जय हनुमान सातिर्जे संघाकडून, परंतु वर्सोली संघ म्हणेल 1 चेंडू रोहितच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गेला पाहिजे किंवा मुन्नाची विकेट जायला पाहिजे. दोन्हीकडे सामना आहे, 50-50 सामना आपण म्हणूया विकासदादा. दोन्हीकडे सामना आहे, क्वार्टर फायनलची लढत आणि मात्र क्रुशियल सामना आहे. जर या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करणारा संघ अर्थात सेमीफायनलमध्ये म्हणजेच बक्षीस पात्र संघ नक्की होईल, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. समीकरण बदललं जात आहे मित्रांनो. 2 चेंडू आणि 7चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चेंडू मात्र रोहितच्या हातामध्ये आणि मात्र बॅट मात्र मुन्नाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया यावेळेस हा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू आहे. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार की नाही. ह्या चेंडूवरती यष्टी रक्षक चकलाय. 2 धावा इथे पूर्ण, परंतु डिसिजन रनआउटच्या स्वरूपात. निखिल चव्हाण बॅक टू द डगआउट. चला, श्री गणेश थल चालमालाचे सर्व व्हॉलेंटियर्स चौफेर अर्थात बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. क्रुशियल मॅच आहे. 1 चेंडू आणि मात्र 6 धावा कंपल्सरी.
सर्व व्हॉलेंटियर्सनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. कुठलाही गालबोट या स्पर्धेला लागू नये. मुन्नाच्या वर सर्व काहीच दबाव दडपण पाहायला मिळतोय. 5 चेंडू चांगल्या प्रकारे रोहितच्या गोलंदाजीवरती अद्यापपर्यंत स्ट्रोक आलेला नाही आहे, परंतु शेवटच्या चेंडूवरती जर मुन्नाने षटकार मारला तर मात्र तो या मॅचचा हिरो होऊ शकतो. बघूया, 1 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चला, सामना मात्र काहीसा दबाव दडपण सर्व काही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे मुन्ना 1 चेंडू आणि 6 धावा. इथे सामना कोण जिंकणार, जय हनुमान सातिर्जे की मात्र आई एकविरा वर्सोली? दोन्ही संघ ताकदवर संघ, परंतु आता मात्र ऐन मोक्याच्या क्षणी शेवटच्या चेंडूवरती सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 6चं समीकरण. मुन्नाने अशा सिच्युएशन बऱ्याच वेळा हँडल केल्यात, परंतु हे मैदान नवीन आहे आणि मात्र या मैदानावरती बघूया, गोलंदाज सुद्धा 5 चेंडू त्याने सुरेख टप्प्यावरती टाकलेत. एकही मोठा स्ट्रोक मारू दिलेला नाही आहे, परंतु शेवटचा चेंडू जर चांगला टाकला तर वर्सोलीच्या बाजूने जाऊ शकतो, किंवा शेवटच्या चेंडूवरती मुन्नाने षटकार मारला तर इथे मात्र सामना जय हनुमान सातिर्जेच्या बाजूने जाऊ शकतो. बघूया, 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावा. ह्या चेंडूवरती अक्षरशः रोहित याने आपल्या संघाला विजयी प्रस्थापित करण्यासाठी भाग पडलंय आणि मात्र सामना विजय होतोय आई एकविरा वर्सोली. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वर्सोली संघ या पटकन. कर्णधार वर्सोली संघ तसाच या लगेच रिटर्न. लगेच सेमीफायनलचा सामना आपला लावण्यात येतोय. वर्सोली